आजी नुसतं झोपून सकाळपासून सलाईन लावून द्या त्यांना एक. पाठ दुखायला लागली आता म्हातारपणात दुखणार नाही का पाठ? आजी काय करते माहिती डॉक्टर साहेब? आजी नाही का कोणतंही औषध घेते म्हणजे अन्न पचायचं घेते पण जेवणच करत नाही. जेवण नाही केलं तर काय पचणार पोटातलं? एकंदरीत असा विषय आहे आणि तुम्ही रामभाऊ आणि ताईचा व्हिडिओ बघितला असेल. त्यांचं वेगळ्या दुनियातलं वेगळंच काहीतरी मॅटर चालू आहे. त्यामध्ये मला पडायचं नाही आहे म्हणून त्याविषयी मी जिक्रसुद्धा करत नाही माझ्या व्हिडिओत. आणि आमच्या आजीचा असा प्रॉब्लेम आहे की आजी काय करते माहिती आहे का? जेवण करत नाही आणि 2-2 वाकड्या अंगावर घेऊन झोपते. झोपल्यानंतर माणसाला आळस येणार ते साहजिक आहे. ते कुठल्याच जगामधला माणूस असू द्या. तर एकंदरीत असा विषय झालेला आहे. त्यामुळे आता आजीला एक सलाईन लावलेली आहे. 1 घंटा लागणार आहे. आई गेलेली आता दवाखान्यामध्ये. किती वेळ आहे जायला? डॉक्टर साहेब म्हणले ते बसायला पाठवा म्हणे कोणाला तरी. त्या घरची परिस्थिती न बघण्यासारखी आहे. हे बघा काय बघता तुम्ही सांगा. पसारा आवरण्याच्या दादामध्ये एवढा सगळा पसारा झाला आहे. तिकडची रूम पूर्ण खाली करून इकडे कपाट आणलेले. रोहिणीचे 2 कपाट तिच्या रूममध्ये नेऊन टाकलेत. हे बघा इकडे 2 कपाट लावले. बाकी तो पसारा इकडे येऊन हे बघा. हे छोटे छोटे वस्तू आले. दाखव कोमल एक एक. हे पंखा आहे बघा छोटूसा छान असा. आणि हा पंखा चालू पण होतो बरं का. आणि हे बाकी दुसरे एक ते मायक्रोफोन म्हणतात काय त्याला माहिती नाही. आपल्या जमान्यात नव्हतं ते कर पण त्याला. ही सायकल आणलेली आहे बघा. हे मी जयपूरहून आलं तुम्हाला दाखवलं होतं ना ही सायकल. कारण की तुम्ही विचारता आज काय विषय आहे. तर आज विषय आहे इथे आपण स्टुडिओ बनवतोय आपला व्हिडिओ शूटसाठी. घरीच बनवतोय वरती. ते सगळं आवरणं चालू ते लागणार आहे. ते बी ठेवा. आणि हां ते चालू द्यायचं आहे. हा पण हे आज लागणार आहे आपल्या. आजच घ्यायचा व्हिडिओ त्याचा. ठेव मग. पॅक नको करू डायरेक्ट त्याला. मग ते फेकून नाही. बॉडी मशीन ठेवून ती चांगली आहे. ते पण लागणार आहे. कोमल ती घे रोलर. त्याचा व्हिडिओ राहिलेला आहे. ते खोकं चांगलं जाते खोकं. हां तर असा एकंदरीत विषय आहे. आणि हे सगळं आवरायचं बघा. आज इकडचं बाहेरचं पण आवरायचं आहे. आणि मस्त त्याला स्वच्छ करायचं. हां कोणते नाही द्या टाकून ते. हां रिमोट आहे द्यायचं. लाईटचं रिमोट. हां ते एका ठिकाणी ठेव त्याला. हां ते लागणार आहे सगळं. व्यवस्थित पॅक कर त्याला. हा कलर दिलाय बघा. आता हा थोडा लाईट होऊन जाईल. तो वाळतोय बघा. वाळल्यानंतर लाईट झाल्यावर जरा भारी दिसत. बघू आता किती वेळ लागतो त्याला वाळण्यासाठी. आता तर आमच्या आजीची तब्येत डाऊन आहे बाबा जरा. सकाळपासून झोपूनच आहे. त्यांना जातोय दवाखान्यात घेऊन. चला एखादी सलाईन गेलेली लावून तर जरा बरं वाटेल तिला. काय होतं आणि काय नाही. राहून काही नाही काय औषध चाललं. सर सकाळपासून झोपून अंगावर घेऊन. चला या काही सलाईन लावा आता. हां चला आपलीच आहे. सगळं पसारा काढलाय घरातला. काय सांगू तुम्हाला. काय होतं आजी? काय होईल तुम्हाला? पाठ दुखायली का? अशक्तपणा आला काय? जेवणच करत नाही माझी आजी. काय अशक्तपणा येणार नाही. जेवण करायचं टायमावर का काय? चला चला चला. एखादी सलाईन लावू. फ्रेश तरी वाटणार आजीला. आमच्या जवळ दवाखाना आहे. जास्त लांब नाही आहे. त्यांना सांगा व्यवस्थित काय काय होईल तुम्हाला. तर चला मित्रांनो जातो दवाखान्यामध्ये. मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे. आजी नुसतं झोपून सकाळपासून सलाईन लावून द्या त्यांना एक.
पाठ दुखायला लागली आता म्हातारपणात दुखणार नाही का पाठ? आजी काय करते माहिती डॉक्टर साहेब? आजी नाही का कोणतंही औषध घेते म्हणजे अन्न पचायचं घेते पण जेवणच करत नाही. जेवण नाही केलं तर काय पचणार आहे पोटातलं? एक शिशी द्यायला लागते. पण बाटली देते पाठीमागे ती. हा ती झाली. झाली का? 2 आथरून घेऊन झोपलेली अंगावर आजी सकाळपासून. जेवण फुल करायचं ना बरं पोट भरून. आता पण जेवण जात नाही, पण थोडं थोडं खात राहायचं ना लेकरांनी. हा पण ते काही खात नाही, भेव असं तिखट बी खात नाही आजी. चक्कर बिक्कर अंतर बिंतर काही येते का? नाही. नुसतं करून काय वाटतं? हा. एकदा सलाईन लावून त्यांना. हे बघा आजीला इकडे सलाईन लावलेली आहे. आता 1 घंटा लागेल. आजी तुम्ही जेवण का केलं नाही सकाळपासून? धकत नाही असं हे उत्तर झालं का सांगा बरं मला. चांगलं जेवण करायचं, मस्त चांगलं राहायचं आता म्हातारपणामध्ये. मग हे सलाईन वगैरे लावणं चांगलं आहे का सांगा बरं तुम्ही? मग आता एवढी सलाईन घेऊ, आता गोळ्या औषध घेऊ काय? घरी गेलं जेवण कर जा आता पहिले. हां धकत नाही हे नाही हे कारण सांगू नका मला आता. घरचं पण जरा काम चालू आहे तिकडं. मी जातो घरी आता. आईला पाठवते इथं बसायसाठी बरं का. 1 घंटा लागेल तुम्हाला आता. अजून जवळच आहे आमच्या घराजवळ. झोपा तुम्ही जरासं. जेवण केलं का? हां दवाखान्यात जाऊ बसा. सलाईन लावली तर बसायला पाठवा म्हणे कोणाला तरी. आणि यांचं जेवण चालू इकडे आजीला. हां मला त्याला हे ना डायपर घालून घेऊन. हां तर हे बघा हे टिट्या दिसला का तुम्हाला? मारती मला मारती मारती मला तू. परी इकडे ये. हाय कर एकदा सगळ्यांना. परी इकडे ये. हाय कर. आणि मला तू सांग शाळेत गेली ती डब्बा फिनिश केला? कोण डब्बा फिनिश केला आज? ती तोंडात हात नको ठेव बाई, मला सगळं कळतं. हां नाही खाल्लं ना? हा उद्या आता शाळेत जाऊन सांगतो मी तिच्या. ती जेवणच करायला नाही मित्रांनो. उद्या काय सुट्टी कोमल? हां तर ती शाळेत जाऊन भेटावं लागेल एकदा. ती डबा खा लागली तर तिला पूर्ण खायला सांगा. किंवा सगळ्यांसोबत बसत असेल तर काय होतं माहिती आहे का, काही लेकर जेवण करते, काही लोक खेळतात. मग खेळणार ती जेवायची विचार काय ग? दर 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 दर. हां तर एकंदरीत असा विषय आहे. आणि तुम्ही रामभाऊ आणि ताईचा व्हिडिओ बघितला असेल. त्यांचं वेगळ्या दुनियातलं वेगळंच काहीतरी मॅटर चालू आहे. त्यामध्ये मला पडायचं नाही आहे म्हणून त्याविषयी मी जिक्रसुद्धा करत नाही माझ्या व्हिडिओत. आणि आमच्या आजीचा असा प्रॉब्लेम आहे की आजी काय करते माहिती आहे का, जेवण करत नाही आणि 2-2 वाकड्या अंगावर घेऊन झोपते. झोपल्यानंतर माणसाला आळस येणार ते साहजिक आहे. ते कुठल्याच जगामधला माणूस असू द्या. तर एकंदरीत असा विषय झालेला आहे. त्यामुळे आता आजीला एक सलाईन लावलेली आहे. 1 घंटा लागणार आहे. आई गेलेली आता दवाखान्यामध्ये. किती वेळ आईल जायला? डॉक्टर साहेब म्हणले ते बसायला पाठवा म्हणे कोणाला तरी. पिऊला घेऊन जा म्हणा. मग पिऊला घेऊन जा म्हणा. पिऊला आई पिऊला घेऊन जा मग. काय हसती आज, पहिल्यांदा झोपेतून उठल्यावर हसली ती. हे बघा बेटा हस एकदा. हाय करा. हाय म्हणे एकदा. टिट्ट्या म्हण. टिट्ट्या म्हण. टिट्ट्या. बस बस पप्पी नको चल. हा कशी बोलती बघा. टिट्ट्या म्हणते. टिट्ट्या म्हण एकदा. म्हण टिट्ट्या. टिट्ट्या म्हण. टिट्ट्या. तेव्हा ती दाद्या म्हणते तिकडून. म्हणजे त्या असं कधी कधी असं वागतात ना, म्हणजे लय दिवसानंतर भेटतात एकमेकीला. एकमेकीला बघून हसते नुसतं. हां तर आणि एकंदरीत असा विषय आहे की आपण जो वरती स्टुडिओ तयार करतोय त्याला आपण खर्च लावतोय जवळपास एक 20-25 हजार रुपये. लोक 3-3, 4-4 लाखाचा स्टुडिओ बनवतात. 5 लाखाचा बनवते. काही लोकांचा 10 लाखाचा स्टुडिओ असतो माहिती आहे का. माझं बजेट कमी आहे म्हणून मी थोडा खर्च करतोय. आणि ते मग शर्ट पुरवलं केला बाजू. दाखव दाखव रंगीला. कोणी रंगीला?
रंगीला देऊ. रंगीला दाखव. रंगीला कुठे? रंगीला दाखवा. हा ती आई आली. आई आली. आई आली. जा. हा तर असा विषय आहे एकंदरीमध्ये. आता मी एकंदरीमध्ये काय बोलतोय मला बिजी बहुत सवय लागली काय काम आहे आता. एक असा विषय आहे. असा विषय आहे. मला पण कधी कधी होतं तसं. आणि मला तू सांग तू डब्बा का खात नाही? टिफिन का खात नाही पूर्ण? हा चालली गेली ना तू? ठीक आहे. उद्याच्या शाळेत येणार आहे मी. उद्याच्या मॅडमला बी सांगणार आहे मी. काय पाहिजे? पाजत नाही दर. काय पाहिजे तुला? जाते आईसोबत? आईसोबत जाती का? काय खायचं? टाकले. हा जसं पास्तिक आई जा नाही दवाखान्यामध्ये. हिला तिला काही गरज पडेल दवाखान्यामध्ये. हा ते पा गट्टू कसा बसला. जा. कोण ते दोघीच जमतं? या दोघीचं त्यांनी जमतं? यांचं नाही जमत. ह्यो माल वेगळा आहे. ह्यो माल वेगळ्या फॅक्टरीचा आहे. प्रीमियम माल आहे ह्यो. तिला आणून सोडा. हिला घेऊन जा. हम्म? पिन खाईन ती आता. टिट्याला आवाज दे एकदा. आवाज टिट्याला. आईला बाय कर. बाय नाही करणार तिचा. उतरली उतरली उतरली. आई उतरली. जाईल ती बायला करणार ती. तिला जायचं आईसोबत. आता टिट्ट्या रडतो आता. बाय करायली का टिट्ट्या? लांब जाऊ मग कसा आवाज? तर काय झालंय माहिती आहे का? ते स्टुडिओचं मला अचानक तुम्ही म्हणाल की का लक्षात आलंय. तर आपण एक नवीन चॅनल चालू करतोय. म्हणजे तुम्ही म्हणाल की किती चॅनल चालू करतोय. तर माझ्याकडून होईन तेवढे चॅनल चालू करायचा प्रयत्न करतोय. आता तिथं ते आहे ते मराठी बिग बॉस चालू होत आहे ना, त्याविषयी आपण थोडे ते शॉर्ट्स वगैरे अपलोड करणार आहोत. म्हणजे सगळं काही मी सांगत नाही आतापासून तुम्हाला काय करणार आहे, पण काहीतरी काम करायचं म्हणून एक काम करणार आहे. तर ते चॅनल लवकर तुमच्याजवळ येईल. आजची तारीख किती कोमल? 8 आहे का? 7 तारीख आहे. म्हणजे 11 तारखेला बिग बॉस चालू होतं. तर एक 9 तारखेपर्यंत मी तुम्हाला चॅनलची लिंक वगैरे देऊन टाकीन. त्या चॅनलवर लाईव्ह वगैरे चालू झालं पाहिजे असं एखादं चॅनल बघतोय मी आणि ते चॅनल तुम्हाला पाठवून देईल. चला मी आता काय करू, तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. ठीक आहे. त्या घरची परिस्थिती न बघण्यासारखी आहे. हे बघा काय बघता तुम्ही सांगा. पसारा आवरण्याच्या दारामध्ये एवढा सगळा पसारा झाला आहे. तिकडची रूम पूर्ण खाली करून इकडे कपाट आणलेले. रोहिणीचे 2 कपाट तिच्या रूममध्ये नेऊन टाकलेत. हे बघा इकडे 2 कपाट लावले. बाकी तो पसारा इकडे येऊन जाणार आहे. म्हणजे इकडं पण जरा आज आवरावर केलेली. बाकी छोटं रॅक आणलेलं होतं ते आता पॅक करून ठेवायचं आहे, कारण की त्याची सध्या गरज नाही आहे. काय ग कुठे आहे पुण्याचं? पुण्याचं काही नाही आता इथं. पण तुला अजून पण आठवण येते का ग पुण्याची? हो का? काय आठवत तुला पुण्यात? सांग बरं मला. होमवर्क करायचं आहे तुला? बरं कर बाबा होमवर्क कर. आजचा तुम्हाला सांगतो, आज मी सुट्टी मारलेली आहे ना, मग सगळा दिवस याच्यामध्ये जाणार आहे. सगळं आवरण्यात. काय झालं बाई? हा बस बाबा गादीवर बस. हो बस गादीवर. तर सगळीकडे मारायचं आहे. ती जरा आवरून घ्यायचं. म्हणजे आता ही रूम जी आहे पूर्ण स्टुडिओ सारखी तिथं बनवायची बघा आतमध्ये. त्याच्यामुळे हे सगळं पसारा इथं झालेलं आहे. पण आता हे सगळं व्यवस्थित दिसन. जरा वरती तिथं एक पडदा लावून घेऊ सगळ्या सज्जात. परी कुठे चालली तू? मग एका जागी बस ना. हो काय? कधीच पाहिली नाही तिने काका. आत्ता बघायली ना तू? हा परी ते खोकं घे इकडे. त्यामध्ये बघू ते काय आहे का? तर खोकं घे इकडे. ते बघा हे जे आहे ना, हे जोश कडून आलं होतं बघा. जोश ॲप होतं ना, मी त्यांचा क्रिएटर होतो बघा जोशचा. जेव्हा टिकटॉक बॅन झालं होतं का, त्यानंतर जोश आलं होतं. माझं लग्न झाल्यानंतर हे मला गिफ्ट आलं होतं जोशकडून पहिलं. हे पुस्तक नाही आहे. हे पुस्तक यशस्वी जीवनाचे रहस्य हे वेगळे. याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत, ठेवून देऊया. एक डायरी आली होती. एक जोशचं आलं होतं. हे लाईट लागतो याच्यामध्ये. रिंग लाईट होती त्याच्यात.
वॉच आली होती ही. बाकी म्हणजे हे कशासाठी होतं माहिती आहे का, असं लावायचं आणि मग सेल्फी व्हिडिओ जर की तुम्हाला हे घ्यायचं असेल तर लाईट लाईट. कोणासोबत कलर जायचं ना. आता काय होळी आली का, आता कलरसाठी होळी आली काय, मग कलर कशा लागतो तुला आता. आणि हे एक डायरी बा, फील इच डे विथ ग्रेटिट्यूड. ओके. 3 थिंग्स आय अप्रिशिएट अबाउट अ पर्सन, 3 थिंग्स आय अप्रिशिएट अबाउट अ प्लेस, 3 थिंग्स अप्रिशिएट अबाउट अन ऑब्जेक्ट, अ फ्यू मोर थिंग्स अ रिअली अप्रिशिएट. म्हणजे हे दररोजचं सकाळी उठून एवढं तुम्ही भरा असं त्यांचं म्हणणं होतं, पण ते काय मी भरलं नाही कारण की थांब ना परी, 1 मिनिट बोलतो ना ग मी. आणि हे ग्रीनवाले काही इथं पडलेले दिसतात तुम्हाला, त्याला वरती घेऊन जायचं आहे, त्याला माती आणणं आहे ना बाबा. कधी करायचं ते व्यवस्थित पॅक करा का पन्नीमध्ये. हा पण त्याला एका पन्नीत टाकून कुठं कवायचं का, त्यात किती काय काय भरती ग त्यामध्ये बाई. आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस इंस्टाग्रामनं नवीन नवीन चालू केलं होतं का, त्यावेळेस इंस्टाग्रामचा पण मी एक क्रिएटर होतो चांगला, तर मला हे भेटलं होतं बघा. तर याच्यामध्ये लाईट वगैरे लागतो, तर हे असं एक इंस्टाग्राम रीलचं भेटलेलं होतं. आता ते दिवस गेले ते ना, ते आता एक घर आवरायचं बाकी बघा. तर आता हे पटापटा पटापटा आवरून घेतो आम्ही आणि मग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत भेटणार. ओके. काढून देऊ का असं एकंदरीत व्हिडिओ चालू आहे आता, म्हणजे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा असं काम चालू आहे. आज दिवसभर याच्यातच जाणार आहे. चला, बाकी तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आमची आजी लवकर बऱ्या होतील अशी अपेक्षा करा. आता मी पण एकदा चक्कर मारून तिकडं पेमेंट वगैरे द्यावं लागेल ना, काय काय नाही तर. हो हां. आणि माझा स्टुडिओ पूर्ण झाला ना, मी नक्कीच तुम्हाला दाखवेल. बाकी तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. आणि मी भेटेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आणि चला आवरून घेतो हे, कारण की इथं पण बरंच काम पडले. रामभाऊ आत्ताशी का आलेत, एवढे वेळ कुठे गेले ते काय माहिती. चला काळजी घ्या. बाय बाय.